बीडमध्ये अत्याचार आणि भ्रष्टाचार काही नवीन नाही। यावेळी मात्र बीडमध्ये एक वेगळाच घोटाळा समोर आलाय। गरिबांच्या ताटातला घास नेमका कोण ओरबाडतोय हे आता कॅमेऱ्यात कैद झालंय। बीडमधील उडपी हॉटेलमध्ये शिवभोजन थाळीच्या नावाखाली एका थाळीसमोर 50 लोक बसवले गेले आणि वेगवेगळ्या अँगल्समधून फोटो काढले गेले। पण खरा हेतू होता फोटोद्वारे सरकारी अनुदान लाटायचा। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय आणि त्यामुळे सरकारी शिवभोजन योजनेतील भ्रष्टाचाराचा उघडपणे पर्दाफाश झालाय। 26 जानेवारी 2020 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू झाली होती। गरजू, गरीब, मजूर, विद्यार्थी, बेघर आणि रस्त्यावरील श्रमिक यांना फक्त 10 रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळावं हाच या योजनेचा उद्देश होता। उर्वरित खर्च सरकारकडून अनुदान स्वरूपात दिला जायचा। मात्र हाच उद्देश आता काही शिवभोजन थाळी केंद्र चालकांसाठी कमाईचं कुरण बनलाय। राज्यात सध्या जवळपास 5000 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत, पण योजनेचा सर्वात मोठा प्रश्न आहे अनुदानच मिळत नाहीये। गेल्या 6 महिन्यांपासून सरकारनं केंद्र चालकांना अनुदानाची रक्कम दिलेली नाही। अंदाजे 100 ते 125 कोटी रुपये सरकारकडे थकले। त्यामुळे अनेक केंद्र चालक अडचणीत आले आहेत। नवे मंत्री मिळेपर्यंत या योजनेचा कुणी वालीही नव्हता आणि याच रिकाम्या जागेचा गैरफायदा घेणं अनेक ठिकाणी सोपं झालं। मागच्या वर्षी सरकारकडे दाखवले गेलेले आकडे सांगतात 20 लाख थाळ्यांचं वितरण झालं, मात्र यापैकी जवळपास 1.5 लाख थाळ्या अपात्र ठरल्या। शासनाच्या ॲपवर प्रत्येक थाळीचा फोटो अपलोड करणं बंधनकारक आहे, पण अनेक केंद्र चालक एकच फोटो वारंवार अपलोड करत अनुदान घेतात। हे नागपुरात आधीच उघड झालं होतं, पण बीडमधील प्रकार याहून पुढे गेला। एका थाळीसमोर वेगवेगळे लोक बसवले, फोटो घेतले आणि सरकारी नजरेत अपात्र जेवण पात्र करून दाखवलं। सरकारी योजना गरिबांसाठी असते, पण तीच योजना जर भ्रष्टाचारासाठीचं हत्यार बनली तर गरिबाच्या ताटात अन्नाऐवजी अपात्रतेचा खडा पडणार हे नक्की। शिवभोजन थाळी योजनेत केवळ आर्थिकच नव्हे तर मानवी भुकेवर राजकारण करणाऱ्यांचं मानसिकता दिसून येते। शासन याकडे केवळ एका व्हायरल व्हिडिओच्या घटना म्हणून पाहणार की या योजनेतल्या त्रुटी दूर करून गरिबांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी ठोस पावलं उचलणार हे आता पाहावं लागणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।